नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 जुलै 2026 पर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आलेल्या सर्व ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत। 8वा हप्ता नक्की कधी येणार आहे, अधिकृत तारीख जी आहे ती जाहीर झाली आहे का, वर्षाला 12,000 रुपयाचा लाभ कोणाला मिळतो आणि हप्ता अडकला असेल तर काय करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता जी पहिली अपडेट आहे याबद्दल सांगायचं झालं तर सध्या राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। मात्र आज 6 जुलै 2026 पर्यंत राज्य सरकारने 8वा हप्ता जमा करण्याची कोणतीही अधिकृत तारीख जी आहे ती अजून तरी जाहीर केलेली नाही आहे। त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही तारखा किंवा मेसेजवर तुम्ही जास्त काही विश्वास ठेवू नका। सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच हप्त्याबाबत निश्चित माहिती तुम्हाला मिळेल। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। याशिवाय PM किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये देखील मिळतात। म्हणजेच दोन्ही योजना मिळून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला एकूण 12,000 रुपये थेट DBT द्वारे जमा केले जातात। आता जी तिसरी अपडेट आहे, ओके, त्याबद्दल सांगायचं झालं तर जर तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही अजून घाबरू नका। ओके, सर्वप्रथम तुम्ही या गोष्टी तपासून घ्या। तुमचे eKYC पूर्ण झाले आहे का ते एकदा चेक करा। आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का एकदा बघा। 7/12 म्हणजेच ही माहिती जी आहे 7/12ची, ओके, ही माहिती तुमची अपडेट आहे का एकदा चेक करा। PM किसान योजनेतील माहिती तुमची योग्य आहे का ती एकदा बघून घ्या। बँक खात्यात कोणती तांत्रिक अडचण तर नाही ना, ही पण गोष्ट तुम्ही एकदा चेक करून घ्या। या गोष्टी वेळेत दुरुस्त केल्यास तुमचा जो पुढील हप्ता आहे तो मिळण्यात तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे याबद्दल सांगायचं झालं तर शेतकरी अधिकृत नमो शेतकरी महासन्मान निधी पोर्टलवर जाऊन आपला आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरून लाभार्थी स्टेटस जो आहे तुमचा तपासू शकतात। जर काही त्रुटी चुका असेल तर किंवा हप्ता अडकला असेल तर त्याची माहिती तुम्हाला पोर्टलवर सुद्धा पाहता येते। म्हणून वेळोवेळी आपले स्टेटस तपासत राहणे अत्यंत आवश्यक आहे। ओके, आणि आज ज्या अपडेट आल्या होत्या या योजनेविषयी त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। ओके, आणि एक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर आजच तुमचे eKYC, आधार लिंक, बँक खाते आणि 7/12ची माहिती जी आहे ती एकदा तुम्ही नक्की तपासून घ्या। कारण ही माहिती जी आहे ती योग्य असल्यास तुम्हाला पुढील हप्ता मिळण्यात अडचण कसलीच येणार नाही। ओके, व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच नमो शेतकरी योजना, PM किसान, पीक विमा, हवामान आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।